नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जानकी, ह्या घरामध्ये आधीसारखं काहीच राहिलेलं नाही. ना माणूस माणसात राहिलाय, ना माया कुणाला राहिली. ह्या घरामध्ये आता तेव्हा शांतता येईल जेव्हा ह्या घराचे 4 हिस्से होतील आणि 4 हिस्से सगळ्यांना वाटून दिले जातील. तेव्हाच ह्या घरामध्ये शांतता येईल असं मला वाटते आणि म्हणूनच मी हा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे आणि ह्या निर्णयात तुला मला साथ द्यावी लागणार आहे. तर हे ऐकून जानकीला फार धक्का बसलेला आहे. तर जानकी कशा प्रकारे तिचं घर वाचवू शकेल हे ती विचार करत असते आणि प्रत्येक वेळी ऐश्वर्या तिच्यावरती काहीतरी आरोप घालतच असते. तर इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश सुमित्राकडे गेलेला असतो आणि सुमित्राला म्हणतो, एकदा का घराचे हिस्से झाले की सगळेजण खुश होणार आहेत आणि जानकीवरती कोणीही बिनबुडाचे आरोप करणार नाही. त्यानंतर ऋषिकेश सुमित्राला म्हणत असतो, आई, तुला जर जानकीचं इथे राहणं मान्य नसेल, तिचं इथं अस्तित्व असणं तुला मान्य नसेल, तर यापुढे मीही तुला या घरामध्ये दिसणार नाही. मी माझ्या बायकोचा अपमान सहन करू शकत नाही आणि मी तिच्यासोबत ती जिथे जाईल तिथे जायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर सुमित्रा ऋषिकेशकडे पाहतच राहते आणि ऋषिकेशने त्याचा निर्णय सांगून टाकलेला आहे. जानकी मात्र घराच्या बाहेरच असते आणि ती रणदेवी नावाची प्लेट जी असते त्या प्लेटवरती ती हात फिरवत असते. जानकी एकदम कोसळून पडलेली आहे आणि ती धीर सोडून खाली बसते आणि म्हणते, आता हे घर राहणार नाही. हे माझं घर सगळं तुटेल की काय? जानकी कशा प्रकारे तिच्या घराला वाचवेल.